पण खेळायचे पण खेळता खेळता जे काही ऋषी मुनी होते, साधू होते, त्यांच्याकडे जाऊन काय करायचे, त्यांना त्रास व्हायला लागला. ते असं ध्यानस्थ बसलेले असताना काहीतरी जाऊन डिवचणार, त्यांचं काहीतरी साहित्य घेऊन जाणार. लहान मुलं कसं करतात, तर अगदी त्याप्रमाणे हनुमानजी काय करायचे, तिथे खाली बसला. तर तसं करायला लागल्यानंतर ऋषीमुनी रागाला गेले आणि म्हणले, आम्ही तुला शाप देतो. कसला शाप, की तुला ह्या सगळ्या गोष्टीला एवढी ताकद आहे, याचं तुला लक्षात राहणार नाही, किंवा त्याला याचं भान राहणार नाही, तुझ्या लक्षात राहणार नाही की तुझ्याकडे एवढी ताकद आहे. पण ज्यावेळेस एखादी मोहीम तुला करायची असेल, तर त्यावेळेस कुणीतरी त्या ताकदीची जाणीव करून दिल्यानंतर तुला आठवेल की अरे खरंच माझ्यामध्ये एवढी ताकद आहे आणि मी भरपूर मोठं कार्य करू शकतो. आणि असं म्हटल्यानंतर हनुमानजींना शाप भेटला होता. आणि मग बराच काळ निघून गेल्यानंतर भगवंत श्रीराम वनवासाला गेलेले आहेत आणि तिथं सीतामातेचं हरण होतं. आता सगळा प्रसंग काही पाहणार नाही आपण. विशेष करून आज आपण सुंदरकांडचा जो प्रसंग आहे, हनुमानजी कशा प्रकारे जातात लंकेमध्ये आणि सीतामातेचा शोध घेऊन येतात, हा प्रसंग आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये विशेष करून हनुमानजी आणि सुग्रीव यांच्यासोबत राहत होते हनुमानजी. आणि भगवंत प्रभू श्री रामचंद्र सीतामातेचा शोध घेत, इतकं भगवंत स्वतः भगवंत आहेत आणि भगवंताची पत्नी हरवल्यानंतर भगवंत काय करतायत, सीते सीते हाका मारतायत, झाडांना विचारतायत, जंगलामध्ये सगळीकडे जात आहेत. आणि मग विचारत विचारत भगवंत आता कुठे आलेले आहेत, ज्या ठिकाणी सुग्रीव राहत होते. आणि त्या पर्वताच्या नजीक आल्यानंतर ते दोघजण पुरुष वनवासी वेशामध्ये येत होते. हातामध्ये बाण आहेत त्यांच्या, क्षत्रिय दिसत होते. आणि सुग्रीवाला पर्वतावरून दिसलं की दोन माणसं कोणीतरी येत आहेत, बाण घेऊन येत आहेत. त्याला वाटलं कदाचित माझा भाऊ बालीने तर त्याला पाठवलं नसेल मला मारण्यासाठी, म्हणून घाबरला सुग्रीव. आणि घाबरल्यानंतर हनुमानजींना पाठवलं, म्हणे जा विचारून ये कोण आहेत ते दोघं, माहिती काढून ये. मग हनुमानजींनी रूप बदललं आपलं स्वतःचं, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि प्रभूंच्या समोर उपस्थित झाले. आणि उपस्थित झाल्यानंतर वनवासी वेशामध्ये होते पण साधू वेशामध्ये असल्यामुळं प्रणाम केला हनुमानजींनी. ब्राह्मण होते स्वतः, पण ब्राह्मणाचं रूप घेतलेलं होतं. प्रणाम केल्यानंतर पुन्हा उभा राहिले, उठून आणि विचारलं, तुम्ही कोण आहात, दिसायला एवढे सुंदर तरुण दिसताय, क्षत्रिय आहात असं वाटतंय, हातामध्ये धनुष्यबाण आहे. भगवंतांनी विचार केला, हनुमंत मला विचारतोय तुम्ही कोण आहात, ज्याचा किंवा माझा तो दास आहे हे त्यालाही माहिती आहे. पण भगवंत विचार करायला लागले की ठीक आहे, मला विचारतोय का तू कोण आहेस, तर मी पण सांगतो म्हणले भगवंत. मनातून विचार केला आणि मग भगवंतांनी सांगितलं की मी कोण आहे. तर भगवंत म्हणाले, मी चक्रवर्ती सम्राट दशरथ महाराजांचा पुत्र श्रीराम आणि हा माझा लहान भाऊ लक्ष्मण आहे. असं आम्ही सीतेच्या शोधार्थ निघालेले आहोत. आणि हे हनुमानजीने जेव्हा ऐकलं तेव्हा त्यांचं हृदय गदगद झालं. तसं तर ओळखलं होतंच, प्रभूंनीही ओळखलं होतं त्यांच्या दासाला. शाश्वत दास आहेत भगवंताचे हनुमानजी, दास्य रसामध्ये सेवा करतात. वैष्णवानाम यथा शंभू म्हटलेलं आहे, शिवजींचेच अंशावतार आहेत, रुद्र आहेत. आणि मग त्यांना माहिती झालं. माहिती झाल्यानंतर हनुमानजीने पुन्हा एकदा प्रणाम केला. भगवंतांना प्रणाम करणं ही सुद्धा भक्ती आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामये वैश्यसी युक्तैव आत्मानं मत्परायणः. 4 गोष्टी करायला सांगितल्या गीतेमध्ये भगवंतांनी. मनमना, मत मना म्हणजे मनामध्ये माझं चिंतन कर, पहिली गोष्ट. मनमना, भवमद भक्तो, माझा भक्त बन, असं कोण सांगतंय, श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये सांगतायत. त्यानंतर मनमना भवमद भक्तो मद्याजी, माझी आराधना कर, पूजा कर. आणि माम नमस्कुरु, मला नमस्कार कर. म्हणजे नमस्कार म्हणजे फक्त जाऊन आपण कसा नमस्कार करतो, देवापुढे गेले नुसते जाऊन हात जोडतो, तसा नमस्कार नाही. नमस्कार कसा केला पाहिजे, तुम्हाला बसायला खुर्ची येते का बसायला खाली, तर नमस्कार फक्त हात जोडून नसायला पाहिजे. नमस्कारामध्ये विशेष करून स्त्रिया ज्या आहेत, माताजी लोकांनी नमस्कार करायचा असतो ते डोकं आणि गुडघे टेकून, फक्त पंचांग प्रणाम म्हणतात त्याला. बाकी अष्टांग प्रणाम जसं पुरुष पूर्ण असा अष्टांग साष्टांग दंडवत माताजीने करायचा नसतो, स्त्रियांनी करायचा नसतो. कधीही कुठल्याही मंदिरात तुम्ही गेला
तर तुम्ही लक्षात ठेवा, इथून पुढे कुठेही तुम्ही कुठल्याही देवासमोर गेलात तर फक्त पंचांग प्रणामच करायचा, डोकं आणि गुडघे टेकून एवढंच प्रणाम. स्त्रियांसाठी एवढंच आहे. आणि पुरुषांनी मात्र साष्टांग प्रणाम करायचा असतो, पूर्ण शास्त्रानुसार आहे. आता त्याच्या मागं मोठी कथा आहे, ते काय आपण नाही सांगणार, नाही तर हा आजचा प्रसंग राहून जायचा. तर हनुमानजी पुन्हा एकदा प्रणाम केले, भगवंतांनी काही उठवलं नाही. आणि पुन्हा हनुमानजी विचार करत होते की प्रभू मला का उठवत नाहीयेत. जसं आपल्याला एखाद्याने प्रणाम पाया पडायला लागलं तर आपण राहू द्या म्हणून हात लावतो की नाही त्याला, तसं हनुमानजींची इच्छा होती की मला भगवंतांनी तसं करावं, प्रेमाने उठवावं, मला आलिंगन करावं. पण भगवंत काही हेच करत होते. का? कारण अजूनही हनुमानजी ब्राह्मणाच्याच वेशात होते, खरं रूप अजून प्रकट केलेलं नव्हतं. मग भगवंत याच्यातून काय, या प्रसंगातून काय शिकू शकतो आपण? भगवंताच्या समोर किंवा भगवंताकडे जायचं असेल, भगवंताला प्राप्त करायचं असेल तर मुखवटा धारण करून चालणार नाही. दाखवण्यासाठी मनातून भक्ती करतोय आपण, दाखवण्यासाठी कुणाला तरी चांगलं वाटावं किंवा आम्हालाही थोडंसं चांगलं वाटतंय म्हणून जर भक्ती करू आम्ही, तर भगवंत आपला स्वीकार करणार नाहीत. तर त्यामुळे आपण काय केलं पाहिजे? जसे आपण आहोत तसे भगवंताच्या समोर गेलं पाहिजे. मग आम्ही कसं असावं ह्याचंही बरंच रामायणामधून आपल्याला शिकायला भेटतं. मग हनुमानजींनी काय केलं की ब्राह्मण वेशातून परत मूळ वानर रूपामध्ये आले. आणि ज्या वेळेस वानर रूपामध्ये आले आणि त्यावेळेस जेव्हा हनुमानजींनी रामांना, प्रभू श्रीरामचंद्रांना प्रणाम केला, त्यावेळेस भगवंतांनी हनुमानजींना दोन्ही हाताने वरती उचललं आणि त्यावेळेस आलिंगन केलं. आणि आता पुढेही आलिंगन करणारच आहेत प्रभू. आणि त्यावेळेस मग हनुमानजी घेऊन जातात भगवंतांना कुठे? सुग्रीवाकडे. आता हनुमानजी या ठिकाणी संताचं कार्य करत आहेत. संत कशासाठी आवश्यक असतात? संतांची आवश्यकता आहे की नाही समाजाला? साधू संतांची आवश्यकता आहे की नाही? तर तुम्ही म्हणाला आहे, पण आजकालच्या जर मुलांना विचारलं तर त्यांनाही जाणीव झाली आहे कोरोनापासून. 2 वर्षापूर्वी जे पोरं म्हणायचे देवाच्या आरतीची वगैरे काही गरज नाही, आता तेच पोरं बऱ्याच, आता मी कालच प्रोग्राम केला, कॉलेजचे 50-60 मुलं आले होते प्रोग्रामसाठी. हनुमान जयंतीचा उत्सव केला आम्ही, हनुमान चालीसा सुद्धा म्हणलो त्या ठिकाणी. तर आता मुलं समजायला लागलं सर्वांना कोरोनामुळे. तर भगवंत दाखवून देतात, कारण भगवंत सर्वशक्तिमान आहेत. अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वितः. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं मी सर्वांचा प्रभू आहे. या जगाचा मालक कोण असेल? मी आहे. आपण आपल्या घराचे मालक, आपण आपल्या जमिनीचे मालक, आपण जी काही आपली संपत्ती थोडीशी आहे तेवढ्याचे मालक, पण बाकी संसाराचे मालक कोण आहेत? भगवंत आहेत. पण आम्ही विसरलोय, किंवा आम्ही काही स्त्रिया आपल्या पतीला पण मालक म्हणत असतील, माताजी लोक म्हणत असतील, पण ते काय या जन्माचे मालक, पण खरे मालक भगवंत आहेत हे विसरता कामा नये. आणि हनुमानजी ते विसरले नाहीत. आणि प्रत्येक जीवाने विसरू नये, आपण भगवंताचे अंश आहोत हे विसरलं नाही पाहिजे. मग संत कशासाठी आवश्यक असतात? तुम्ही संत मायबाप असे कृपावंत, इतके कृपाळू असतात, काय करतात? भगवंताशी भेट घालून देतात संत. नाही संत नसते तर भगवंताकडे कोण आलं असतं का? तुकाराम महाराज म्हणतात, बुडती हे जन न देखवी डोळा, म्हणून कळवळा येत असे. सगळे लोक बुडायला लागलेत आणि म्हणून संतजनांच्या हृदयामध्ये इतकी करुणा, इतकी दया असते की ते सतत विचार करत असतात की अरे हा व्यक्ती कसा भगवंतांना प्राप्त करेल, सगळे कसे भगवंतांना प्राप्त करतील, सगळ्यांनी नामसंकीर्तन करावं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. सगळ्यांनी नामसंकीर्तन, हे संपूर्ण जग विष्णुमय होऊन गेलं पाहिजे. आणि हे कुणाचं कर्तव्य आहे? संतांचं. म्हणजे आपण ही संतच व्हायला पाहिजे. जीवनामध्ये आराम करायचा आहे सर्वांना. करायचंय का आपल्या सर्वांना आराम करायचंय का? आराम आहे का? आणि करायचं असेल तर रामाची आवश्यकता आहे. त्या रामाला आपलंसं करून घ्या, आराम आपोआपच भेटेल. पण आम्ही काय करतोय? राम सोडून फक्त काम आणि आरामाच्या पाठीमागं लागलोय, पण त्यामुळे आराम नाही भेटणार. तर संत याच्यासाठी गरजेचे आहेत. हनुमान संतांचं कार्य करत आहेत, भगवंतांना घेऊन गेले त्या जीवाकडे. आणि मग सुग्रीवांशी भेट झाली, चर्चा झाली त्या ठिकाणी. आणि चर्चा झाल्याच्या नंतर मग एकमेकांचे मित्र झाले चांगले, एकमेकांना मदत करायची ठरवली, दोघांनाही गरज होती. आणि मदत करायचं ठरवल्याच्या नंतर मग आता सगळ्या वानरांना मोहीम झाली की आता सीतामातेचा
शोध लावायचा आहे. म्हणून सगळे वानर एकत्र आले. सुग्रीवाने सांगितलं की शोध न लावता जर माघारी आला तर सगळ्यांचा वध करेन. माघारी न मोहीम पक्कीच करून यायचं. सगळे वानर नाचत नाचत सगळ्या जंगलातनं पळत सुटले दक्षिण दिशेला. लंका कुणीकडे आहे? भारताच्या नकाशात दक्षिण दिशेला आहे. त्या दिशेने पळत सुटले सगळ्या जंगलातनं वाट काढत 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 आता कुठे येऊन पोहोचले? समुद्राच्या किनाऱ्यावरती. आता एवढा मोठा अथांग सागर दिसतोय समोर. आता ह्याला पार करून कसं जायचं? सगळ्यांना चिंता वाटायला लागली. आता काय आता पुढे कोण? आता काय होणार? कोण जाणार? लंका तर इतक्या लांब आहे, आपण कसं पोहोचू शकणार त्या ठिकाणी? आणि मग प्रत्येकाला विचारण्यात आलं कोण जाऊ शकतं. आणि जाऊन फक्त नुसतं जायचंच नाही, शोध लावून माघारी पण यायचंय. तेवढी क्षमता कोणामध्ये आहे? मग सगळेजण विचार करायला लागले. आणि विचार करता 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 त्यांच्यामध्ये अगदी वयस्कर कोण होते? जांबवंत होते. तर जांबवंतांनी त्यांना माहित होतं हनुमानजींकडे तेवढी ताकद आहे, पण त्यात शाप भेटलाय त्यांना हेही माहित होतं जांबवंतांना. आणि त्या हनुमंताला काय करून द्यावं लागेल? आठवण करून द्यावी लागेल त्याच्या ताकदीची. आणि म्हणून जांबवंत हनुमानजींकडे जातात. पहिल्यांदा अंगदला पाठवायचं ठरतं, पण अंगद म्हणतो की मी जाईन, पण माघारी येईन की नाही याची गॅरंटी देता येत नाही मला. कारण लोभ मनामध्ये असतो प्रत्येकाच्या. तिथंच गेलो तिथलं ते लंकेचं सौंदर्य आणि तिथंच राहिलो चुकून, तर शक्ती पण तेवढी नव्हती. आणि म्हणे जाईन पण माघारी येईन की नाही सांगता येत नाही. त्यामुळे अंगदला कॅन्सल केलं. आणि हनुमानजींकडे तेवढी ताकद आहे माहिती होतं. जांबवंत गेले आणि हनुमंताला सांगितलं की अरे तुझा जन्म कशासाठी झालाय हेच तू विसरून गेलायस. हनुमंत म्हणतात माझा जन्म कशासाठी झालाय? म्हणले प्रभूचं कार्य करण्यासाठी. राम काज करिबेको आतुर. रामाचं कार्य करण्यासाठी, रामाची सेवा करण्यासाठी विशेष तुझा जन्म झालेला आहे. आणि असं म्हटल्याबरोबर हनुमानजी साधारण वानर होते, ते पर्वता एवढा आकार धारण केला हनुमंतांनी. रामाचं कार्य म्हणजे त्यांना त्यावेळी जाणीव झाली की हा माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे, मी रामाचं कार्य करू शकतो. आणि राम राम अशी गर्जनाच करायला लागले. जांबवंत म्हणतात ठीक आहे तू करू शकतोस कार्य. आणि मग आता त्या ठिकाणी एक पर्वत होता, त्याचं नाव होतं सुंदर. काय नाव होतं? सुंदर नावाचा पर्वत होता. मग हनुमानजी त्या पर्वतावरती चढायला लागले. त्या पर्वतावरून उड्डाण करणार होते. तर इथं हे जांबवंत कोण आहेत? कशाचं प्रतिनिधित्व करतायत? तर आपल्याही कुटुंबामध्ये किंवा जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला अशा अनुभवी व्यक्तींची गरज असते. म्हणजे जे वयस्कर लोक आहेत, आता इथे सगळे वयस्करच बसलायत तुम्ही. वयस्कर लोकांची गरज आहे समाजाला. पण आजकाल लोक काय करतायत? वयस्कर लोकांना वृद्धाश्रमात पाठवतायत. बरेच लोक गावाकडे नाहीत पाठवत. पण जर तुम्ही शहरामध्ये गेलात तर वयस्कर लोक कधी दिसणारच नाहीत तुम्हाला. इतकं बेकार अवस्था झालेली आहे. आणि त्या वयस्कर लोकांची काही अपेक्षा नसते की मुलाबाळाने आम्हाला काहीतरी द्यावं, त्याच्या बदल्यात त्याने आम्हाला काहीतरी द्यावं. एक छोटीशी कथा आठवली म्हणून सांगतो. एका आईची हृदय विदीर्ण करणारी कथा आहे. एक आई खेड्यामध्ये राहत होती. आता स्त्रीचं जीवन म्हटलं की संघर्ष हा आलाच. प्रत्येकाच्या वाट्याचा वेगवेगळा संघर्ष असतो. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी म्हणलेलं आहे. आणि ती अगदी वडिलांच्या घरी असतानापासूनच काय होतं की घरचं दारिद्र्य होतं आणि बाप पण दारू प्यायचा. आई थोडीशी होती, मग कसं बसं लग्न लावून दिलं. त्या पोरगीला वाटलं की ठीक आहे लग्नानंतर काहीतरी पतीच्या घरी गेल्यावर सुख भेटेल म्हणून नवऱ्याच्या घरी जाते. तिथं गेल्यानंतर कळतं आठवड्याभरातच की नवरा पण पेताडाच आहे, नवरा पण दारुडाच आहे. असं करत करत मग शेवटी महिनाभर कशी तर घरात थांबते. नवरा म्हणतो कामाला जायला लागेल. दोघं कामं करत असतात आणि काम करत करत 6 महिने निघून जातात. 6 महिन्यामध्ये तो नवरा दारू पिऊन भरपूर दारू पित असतो, मरून जातो. आणि पोटामध्ये मूल आहे. त्या पोराला घेऊन ती आई आणि मग मरून गेल्यानंतर इकडचे जे लोक असतात, सासरचे लोक, ते म्हणतात तुला इकडचं काही भेटणार नाही, तुझ्यामुळंच आमचं हे झालं, हा आमचा माणूस गेला, तर तू निघून जा इथून. मग तिथून निघून जाते ती बिचारी आणि रोजगार करून एका घरामध्ये राहत असते. आणि ते रोजगार करत असताना मग दररोज कामाला जायची. असं करत 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 9 महिने झाले.
एक दिवशी बाळंतपण झालेलं होतं आणि दुपारचं ज्वारी काढत होते. ज्वारी आता कोणता सीझन आहे सध्या माहित नाही. तर ज्वारी काढत असताना दुपारच्या उन्हाच्या रटामध्ये, आणि तिथंच तिची झोपडी होती एक छोटीशी, त्या झोपडीमध्ये त्या पोराला साडीच्या हे केलेलं आहे, हां, आणि त्या झोळीत टाकलेलं आहे. आणि इकडं काढते सगळ्यांच्या सोबत ती हे, आणि शॉर्ट सर्किट होतं की नाही वरती लाईटचं, ते शॉर्ट सर्किट झालं आणि त्याची ठिणगी त्याबरोबर त्या झोपडीवरती काडाच्या पडते आणि जोरात अशी आगीचा भडका, आग लागते. आणि आग लागली म्हणता म्हणता तिला ते समजतं, तिथं जवळच असते, त्या आगीमध्ये स्वतःहून आत जाते, कारण आई आहे ना, आत जाते त्या पोरासाठी. त्याला बाहेर काढण्याच्या नादात त्या पोराला काहीच होत नाही, तिचं अंग पूर्ण भाजून जातं, सगळं तोंडाला वगैरे सगळं भाजतं, बाहेर येते आणि बेशुद्ध पडते. ते पोरगं तर व्यवस्थित असते, काहीच होऊ दिलं नाही त्याला, जसं पाळण्यातनं होतं तसं काढलं, अलगद आणून ठेवलं होतं, पण बाहेर आल्यानंतर बेशुद्ध होते. इकडे दवाखान्यात आणलं जातं, बरी पण होते, व्यवस्थित होते, पण सगळे डाग जे तोंडाला पडलेले आहेत ते काही जात नाहीत. भाजलेल्याचे डाग जातात का? इतकं सगळं तोंड पूर्ण चेहरा खराब झालेला होता. आणि मग इतक्या कष्टातून त्या पोराला शिकवते, इतकं मोठं करते, आणि तो पोरगा शेवटी डॉक्टर होतो. आणि डॉक्टर झाल्यानंतर काही काळ पोरगं सिटीमध्ये जॉब करतं वगैरे. आणि मग आई आता वयस्कर झालेली होती, त्या पोराचं लग्नही होतं. लग्न झाल्यानंतर त्याला 2 मुलंही होतात. पोरगं इकडेच राहत असते, आई गावाकडेच राहत असते. आणि आता वय झाल्यानंतर पोरगं म्हणतं की सारखं येणं जाणं काही होत नाही आणि सेवा होणार तरी कशी, तू आमच्यासोबत चल. आणि मग ते पोरगं ते आईला सिटीमध्ये घेऊन येतं घरात. आणि घरात आल्यानंतर ती बिचारी आपली बसत असते आणि काम करायची सवय आयुष्यभर लागली आहे, हात राहत नाहीत. कोणी घरात आलं की त्याला पाणी दे, काही ना काहीतरी कर, काही ना काहीतरी त्याच्याशी बोल. गावाकडच्या लोकांची सवयच असते बडबड बडबड बोलायचं वगैरे वगैरे. ते सूनबाईंना काही आवडत नाही, म्हातारी सारखीच पुढं पुढं करते. तोंड तर असं झालेलं आहे, म्हणजे तोंड तर दाखवायच्या लायकीच आहे का तुमचं? आणि असं बोलल्यानंतर त्या आईला खूप वाईट वाटतं बिचारीला, तरी पण सहन करत असते मुलासाठी. आणि एक दिवस ती सून त्या मुलाकडे तक्रार करते की तुमची आई असं करते तसं करते, रोजच काही ना काहीतरी. कोणी आलं की काम करू नका म्हणलं की काय पाणी द्यायची गरज असते, चहा करायची गरज असते, लोकांना आलेल्या बसवून ठेवते, उगाच जास्त वेळ गप्पा मारत बसते, असं काही ना काहीतरी भरवते त्याच्यात डोक्यात. आणि एक दिवस ते पोरगं आईला बाहेर फिरायला घेऊन जातं आणि आईला बोलता बोलता सांगतं की आई, तुला आता घरात राहता नाही येणार, तुला आता कुठं राहावं लागेल? आश्रमामध्ये. आई म्हणते ठीक आहे बाळा, मी आश्रमामध्ये राहण्याने तुला सुख होणार असेल तर मी आश्रमामध्ये राहायला तयार आहे. आई आहे, ज्या मुलासाठी आयुष्यभर एवढं कष्ट केलं, आता किती दिवस राहिलेत माझे म्हणते, तेवढे दिवस तुला जसं वाटतंय तसं, पण तू सुखी राहा, जिथं असतील तिथं तू सुखी राहा. आईचं प्रेम आहे. आणि रविवारचा दिवस येतो, सुट्टीचा दिवस, आणि सुट्टीच्या दिवशी मग ती सोनबाई गाडीची चावी आणून देतात. जे काही थोडंसं सामान होतं एका पेटीमध्ये, चौकोनी पेटी आहे त्याच्यामध्ये भरते. 2-4 साड्या होत्या आणि जेवायचं ते ताट, जर्मनचं ताट असते ते ताट होतं, तेवढं घेते तांब्या, त्या ह्याच्यामध्ये भरते आणि घेऊन जाते वृद्धाश्रमामध्ये. तो मुलगा तिला नेऊन सोडतो आणि 1000, 1500, 2000 रुपये देतो, हे तुझ्या खर्चासाठी आई. आणि वृद्धाश्रमामध्ये सोडून तिथं एका कोपऱ्यामध्ये नेऊन पेटी ठेवलेली आहे. पेटी ठेवली कोपऱ्यामध्ये आणि वृद्धाश्रमामध्ये आधीची माणसं राहिलेली होती. त्या पेटी ती काहीच बोलली नव्हती त्या मुलाला, की त्याला वाईट वाटेल म्हणून, फक्त मुलाला वाईट वाटू नये म्हणून मुलाला काही बोलू. पण आतून विचार तर चालूच होता ना, की एवढे दिवस जे कष्ट केलं, हे आजचा दिवस आला, कशासाठी एवढं केलं असेल. आणि एका कोपऱ्यामध्ये ती पेटी ठेवलेली आहे, त्या पेटीच्या जवळ बसत असते. पहिला दिवस जातो, संध्याकाळची वेळ होते, सकाळी पोरगं सोडून गेलं, जिथं बसली होती तिथंच होती. संध्याकाळी तिथं बेल सिस्टीम होती, स्वतःचं ताट घेऊन जायचं, ते ताट घेऊन जाते, तिथं त्या ताटामध्ये जेवायला दिलेलं आहे, आणून ठेवते, पण खायची इच्छा होत नाही. काय खावं, कुणासाठी खावं ना, तर जगायचं तरी कशासाठी? नवरा कधीच मेला, जे आधार होता तो पण मुलगा, त्याने असं बाहेर टाकून दिलं, आता जगायचं कशासाठी? पण विचार करते की कधीतरी ती 2 मुलं जी नातवंड आहेत, कधीतरी तो त्याला पोरांना घेऊन आला तर, कधीतरी त्या नातवंडांना मांडीवरती बसवेन, त्यांना खेळवेन. अजून म्हणजे संसारात आसक्ती असतेच लोकांना काही ना काहीतरी.
विचार करते आणि थोडंसं खाते आणि झोपते. 1-2-4 दिवस झाल्यानंतर एक दिवस परत झोपच लागायची बंद होती तिला. पहिल्या दिवशी पण झोप लागत नाही, दुसऱ्या दिवशी झोप लागते. चिंतनाच्या ऐवजी चिंता सुरू झाली. कशासाठी एवढं सगळं भगवंताने, काय माझ्या जीवनाचा उपयोग आहे? आयुष्यात केवळ दुःख आणि दुःख आणि दुःखच भेटलं मला आतापर्यंत. काय भेटलं? कधी भगवंताचं चिंतन झालं नाही, हा विचार पण नाही आला. कधी साधूशी संपर्कही नाही आला, सत्संगाचाही संपर्क नाही आला. आयुष्य रिकामच गेलं. जीवन गेले वाया न भजता पंढरीच्या राया. आणि मग 4 दिवस झाल्याच्या नंतर झोप लागत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि जी झोपली ती झोपलीच, कायमस्वरूपीचीच. ती कधी उठलीच नाही. आणि दुसऱ्या दिवशी फोन वाजतो आणि तो मुलगा जातो तिथे. दुसऱ्या दिवशी म्हणजे सगळं हे. आणि मग एक दिवस काय होतं की आईचा आता वर्षश्राद्ध नाही, 13वा घालायचा असतो ना, कीर्तन ठेवतात. आणि त्या मुलाचा, विशेष करून त्या मुलाचाच मित्र कीर्तनकार असतो आणि त्याला बोलवतो तो आणि कीर्तन करत असतो. तो कीर्तन होतं आणि त्या मित्राला म्हणतो, अरे तू एक दिवस थांब, आपण जरा जाऊन येऊ, वृद्धाश्रमात जायचं. अरे म्हणलं कशासाठी? त्या मित्राला माहित नसतं की ह्यानं आईला वृद्धाश्रमात ठेवलं होतं म्हणून, कीर्तनकाराला. आणि मग जाऊया म्हणे, जरा काम आहे. आणि मग जातो त्याला घेऊन गेल्यानंतर ती जी पेटी असते ती आणून दिली जाते त्या मुलाला, ही तुमच्या आईची पेटी आहे. ती पेटी आणली जाते. 2-4 साड्या होत्या, ती 2-3 दिवस राहिलेली होती. 2-3 साड्या घातलेल्या होत्या. आणि त्या साड्यामध्ये बघितलं त्याने काय काय आहे, तर त्याच्यामध्ये ही चिठ्ठी सापडली म्हणून ती चिठ्ठी हातात दिली जाते. मग चिठ्ठी हातात घेतल्यानंतर तो कीर्तनकार वाचतो ती चिठ्ठी. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, बाळा मी तुला जन्म दिला, तुला मी वाचवलं, किंवा हे काही सगळं झालं ते माझ्या नशिबात होतं, त्या गोष्टी झाल्या. पण शेवटच्या समयाला सुद्धा, शेवटच्या वेळेला सुद्धा मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नव्हती, कधी नसायचीच. पण ज्या ज्या वेळेस तू मला भेटायला आलास तेव्हा तू मला पैसे घेऊन आलास, पैसे देऊन जायचास. पण मला कधीच त्या पैशाची अपेक्षा नव्हती. मला वाटायचं की तू मुलांना घेऊन यावंस, तुझ्या म्हणजे माझ्या नातवंडांना. मला त्यांच्याशी बसायचं होतं, त्यांच्याशी 4 गप्पा गोष्टी करायच्या होत्या. पण हे कदाचित माझ्या नशिबामध्ये नसावं, म्हणून हे घडलं नसेल. असो म्हणते माझं नशीब. म्हणून आता मला झोप लागायचं बंद झालंय, तर आता मी झोपेच्या गोळ्या घेतेय. आणि एक सलगच 8-10 गोळ्या खाल्ल्यामुळं काय झालेलं होतं, 8-10 गोळ्या एकदम खाल्ल्यामुळं कायमस्वरूपी झोपून गेलेली होती ती. आणि इतकं त्या कीर्तनकाराला ते वाचल्यानंतर वाईट वाटतं, काय म्हणे हे सगळं. आणि गेल्यानंतर एवढं मोठं कीर्तन काय केलं आणि वर्षश्राद्ध काय केलं, पण जोपर्यंत होती तोपर्यंत काहीच केलं नाही. तर हे आईचं प्रेम. तसंच भगवंताचंही, भगवंत आपली आई आहेत. माऊली म्हणतो की नाही पांडुरंगाला आपण, तर त्या भगवंतांना जास्त चिंता आहे, प्रत्येक जीव माझ्याकडे कसा प्रकारे येईल. आणि त्या बिचाऱ्या आईने ती कधी बोललीच नाही त्या मुलाला, कारण त्याच्या सुखामध्ये. तसं एक जे भक्त आहेत, भगवंताचे निष्ठावान भक्त जे आहेत, त्या निष्ठावान भक्ताला वाटत असतं की भगवंतांनी आनंदी राहिलं पाहिजे, माझ्या प्रभूचं सुख तेच माझं सुख. आणि असा हनुमंतांचा भाव आहे. आणि हनुमंतांना जेव्हा समजलं की मला प्रभूचं कार्य करायचं आहे, तर हनुमंतांनी त्या सुंदर पर्वतावरून इतकी जोरात उडी घेतली आणि उडी घेताना तो पर्वत खाली धसला. खाली धसल्यानंतर इतका खाली धसला की अगदी पाताळापर्यंत त्याचा हादरा पोचला. पाताळात असलेले बरेच, समुद्रामध्ये असलेले वगैरे काही जीव वरती आले. आणि मग हनुमंत तिथून निघालेले आहेत. अथांग समुद्राला पार करून जायचंय. आणि पार करून जात असताना मग हनुमानजी दाखवत आहेत की संकल्प कसा केला पाहिजे. हनुमानजी कशाचं प्रतिनिधित्व करतायत, एका साधकाचं. आपणही साधक, आपण साधना केली पाहिजे, आपण भजन केलं पाहिजे. आपणही साधक आहोत आणि साधकाच्या जीवनामध्ये अडथळे येणारच, भक्ती मार्गामध्ये अडथळे येणारच आहेत. मग ते अडथळ्यांना कसं पार केलं पाहिजे हे हनुमानजी या सुंदरकांड या प्रसंगामध्ये आपल्याला शिकायला भेटतं. बऱ्याच लोकांना वाटतं की सुंदरकांड ऐकलं किंवा सुंदरकांड वाचलं की आमचं सगळं सुंदरच होईल. नाही, सुंदरकांड केवळ ऐकून सुंदर होणार नाही. सुंदरकांड जसं वाचाल तुम्ही, ऐकाल, त्याप्रमाणे तुम्हाला
आचरण करावं लागेल. थोडंसं काहीतरी त्यातलं आचरण केलं तर मग सुंदर होईल. जीवन सुंदर आहे फार. आणि मग हनुमानजी तिथून निघालेले आहेत. हनुमानजींचा संकल्प केला पाहिजे नेहमी आपण, की मला एवढं एवढं भक्ती करायची आहे, मला पंढरपूरला जायचं आहे, मला सत्संगला जायचं आहे, मला नामजप करायचं आहे, मला एकादशी करायची आहे, मला माळ घालायची आहे, मला 4 नियमांचं पालन करायचं आहे. असे संकल्प एक 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 संकल्प केला की आपण हळूहळू हळूहळू एक एक पाऊल भगवंतांकडे टाकत गेलो की भगवंत जास्त दूर नाही आहेत. आपल्याकडे भगवंत कमरेवरती हात ठेवून विठ्ठल वाट पाहतच उभे आहेत. कधी येत आहेत माझे भक्त, कधी येत आहेत, कधी येत आहेत, कधी येत आहेत. आणि मग हनुमानजी चाललेले आहेत. आणि जाता जाता पहिल्यांदा काय झालं, जात होते असे आणि समुद्रातून अचानक एक पर्वत वरती आला. त्याचं नाव होतं मैनाक. काय नाव होतं? मैनाक नावाचा पर्वत वरती आला. आणि वरती आल्यानंतर तो पर्वत हनुमानजींना म्हणतो की हनुमंता एवढ्या दुरून आलायस, थोडंसं थांब, विश्रांती घे. एवढा सुंदर पर्वत होता. हनुमानजी म्हणतात तुम्ही कोण आहात? तर त्यावेळेस तो पर्वत म्हणतो की मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे. हनुमानजी म्हणतात वडिलांचा मित्र म्हणजे वडिलांसारखाच, म्हणून काय करतो मी तुम्हाला प्रणाम करतो. पण माझ्या प्रभूचं कार्य फार तातडीचं आहे आणि महत्वाचं आहे, त्यामुळं मी थांबू शकत नाही, मला क्षमा करा. आणि फक्त त्याच्या मैनाकला प्रणाम करून हनुमानजी लगेच पुढे चाललेले आहेत. तर हनुमानजी, मैनाक काय आहे? सुख आहे, सुख. भक्ती करत असताना सुद्धा आपल्याला काही प्रलोभनं येतात सुखाची, की मध्येच काहीतरी आपल्याला कोणीतरी अडवतं किंवा कोणीतरी काहीतरी असेल. जसं की आता तुम्ही वारी करत असाल, पंढरीला जायचंय, पण मध्येच कोणाचं तरी लग्न येतं, मध्येच कोणाचं तरी काहीतरी येतं जे तुम्ही टाळू शकत नाही. मग ते टाळून भगवंतांकडे जायची इच्छा आहे का? भगवंत परीक्षा घेतात. तर ते मैनाक पर्वत, त्यानंतर पुढे जातात हनुमानजी. आणि हनुमानजी काय करतात की मैनाक आला होता, आता थोडं आणखी उंचावरून जाऊया, जेणेकरून कुठलाही अडथळा यायला नको. आणि थोडं वरती अजून वर उंचावरून उडायला लागतात हनुमानजी. आकाश मार्गाने चाललेले होते. आणि थोडं वरती जात असताना परत थोडे पुढे गेल्यानंतर त्यानंतर आली कोण? सुरसा. कोण आली? सुरसा नावाची राक्षसी आली. आता ती सुरसा म्हणजे कोण होती? तर ती मोठा जबडा असा आ करून बसलेली होती. आणि हनुमानजींना म्हणते मी तुला खाणार आहे, कारण मला भूक लागली आहे. हनुमानजी म्हणतात मला तू खा, पण माझ्या प्रभूचं कार्य करून मी माघारी जाईन, सीतामाता कुठे आहेत हे प्रभूंना सांगेन, आणि माघारी आल्याच्या नंतर मी स्वतःहून येईन तुझ्याकडे, तेव्हा तू मला खा. हनुमानजी म्हणतायत कार्य पूर्ण सिद्धी झाल्यानंतरच तू मला खाऊ शकते. म्हणे नाही नाही, आत्ताच खायचंय, मला खूप भूक लागलेली आहे, सुरसा म्हणते. तर हनुमान याच्यातून काय शिकू शकतो आपण? तर हनुमानजी काय करतात, ती सुरसा आग वासून उभी आहे आणि ती म्हणते माझ्या मुखामध्ये प्रवेश, मी तुला खाणार आहे, म्हणजे खाण्यासाठी मुखामध्ये प्रवेश करावा लागेल. आणि मग सुरसा 1 योजन बनते. 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर एवढी उंच, एवढं मोठी बनते 12 किलोमीटर. हनुमानजी 2 योजन होतात, तिच्यापेक्षा डबल होतात. सुरसा परत 2 योजन होते, हनुमानजी 4 योजन होतात. अशा प्रकारे डबल डबल दोघांमध्ये स्पर्धा लागते एक प्रकारे. कधी कधी बघा, आपलंही कोणी ऐकत नसेल तर समोरचा व्यक्ती आपल्याला काय म्हणायला लागला, अरेला कार्य करायला लागला की आपलाही राग कमी होतो का वाढतो? माझं ऐकलं पाहिजे, आपल्यालाही वाटतं की नाही, मला नाही म्हणायचं नाही, मला नाही म्हणतोय असं वाटतं आपल्याला. हनुमानजी तसं करत होते. आणि एक वेळ हनुमानजींनी विचार केला की नाही, आपण जर असंच वाढत गेलो तर आपला अहंकार वाढतोय. हनुमानजी पटकन छोटे झाले आणि एवढ्या मोठ्या सुरसाने ते तोंड आ करून हे केलेलं होतं, पटकन आत गेले आणि बाहेर आले. म्हणले बघ तुझी अट पूर्ण झाली की नाही, आता तू मला सोड, मोकळं कर, माझा रस्ता सोड. आणि मग हनुमानजी तिथून पुढे गेले. तिथून पुढे गेल्यानंतर दुसरी एक राक्षसी होती, तिचं नाव होतं सिंहिका. काय नाव होतं बघा? भक्तिपथावरती असे सगळे अडथळे, प्रभूचं कार्य करायचं असेल किंवा भक्ती करायची असेल तर इतके अडथळे येतात. आणि तुम्हाला कुठं बाकीचं कार्य करायचं असेल तर जास्त काय अडथळे येणार नाही, पण भक्ती करायचं म्हटलं की काही ना काहीतरी मागं लागणारच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण त्याच्यातून मार्ग काढत आपलं मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे.
तर ती सिंहिका पुढं गेल्यानंतर त्या ठिकाणी हनुमानजी आणखी वरती जातात, म्हणतात हे काय सगळेजण यायला लागले आडवे. आता ती सिंहिका म्हणजे देवतांनी पाठवलेलं होतं तिला, आणि हनुमानजी वरून उडतायत, तरी पण हनुमानजी पुढंच जात नव्हते. म्हणले दिसत तर कोण नाही, तर आसूर वगैरे राक्षस वगैरे कोणीच दिसत नाही, मी पुढं का जाऊ शके नाही. खाली बघतात तर त्या सावलीला पकडलेलं होतं, कारण हनुमानजी इतक्या उंचावरून उडत होते, त्या उंचाला कोणी त्या ठिकाणी कोणीच जाऊ शकत नव्हतं. केवळ फक्त शंकरांचा मार्ग. कैलास पर्वत कुठे आहे? अगदी स्वर्गाच्याही वर इतक्या उंचावरून चालले होते. तर सावलीला पकडलं होतं कोणी? त्या सिंहिका. त्यामुळे ते पुढे जाऊ शकत नव्हते सावलीला. तर आता सिंहिका कशाचं प्रतिनिधित्व आहे? तर सिंहिका म्हणजे द्वेष. तर ते सिंहिकासारखे लोक, असुर लोक, हनुमंतांसारख्या भक्तामध्ये सुद्धा, शुद्ध भक्तामध्ये सुद्धा दोषच बघतात, द्वेष करतात, त्यांचा दोष बघतात. तर हनुमानजीमध्ये काय दोष आहे का? नाही. पण काही लोक साधूंनाही नावं ठेवणारे लोक आहेतच की, काय करत नाहीत, बिनकामाचे आहेत, रिकाम टेकडे आहेत, काही म्हणतात लोक. काय एक बोलून राहत आहेत का? निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणतात. साधूंना सोडत नाहीत लोक. मग तसं हनुमानजींना सुद्धा त्या सिंहिकेनं, सावली म्हणजे काय आहे? द्वेष किंवा दोष आहे. सावली पडते म्हणजे आपला दोष दिसते की नाही, अशी सावली पडते. तर ते दोष बघणारे लोक या जगात भरपूर भेटतील. विशेष करून जेव्हा तुम्ही भक्ती मार्गाला लागाल तर लोक आणखीच, माहित नाही का आत्तापर्यंत करून करून भागलं, देवपूजेला लागलं, आम्ही काही बघितलं नाही काय 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 केलंय आत्तापर्यंत. ते आता काय पंढरपूरला काय जायला चालू केले, गळ्यात माळ काय घालतेत, आणि तिलक काय लावायला लागले, काय काय आता काय करायचं राहिले, सगळं माहिती आहे आम्हाला काय काय केले. ते लोक असं बोलतात. माळ घालायची जरी एखाद्यानं म्हणलं, मग त्याला मुद्दाम बुवा म्हणणार, त्याला महाराज म्हणून चिडवणार, काही करतात लोक, जेणेकरून तो त्या मार्गावरून दूर व्हावा. म्हणजे प्रगती करताय तर एखाद्याला ते आवडत नाही लोकांना ते पण. मग त्या सिंहिकेनं तशा प्रकारचे दोष त्या सावली धरून ठेवलेली होती. हनुमानजींनी काय केलं की, तर मनामधली जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता, कधी कधी आपल्यालाही वाटतं की अरे मी हे करू का नको, सत्संगला जाऊ का नको, त्यानंतर तिथं गेल्यानंतर नियम सांगतील, नामजप करू का नको, आणि चांगलं सवय मग माळ घालायला लागेल, मग माळ घालायला पंढरपूरला जायला लागेल. लोक काय म्हणतील, आतापर्यंत आपण काय काय केलेलं आहे, बरेच विचार करत असतो आपण. तर ही मनाची नकारात्मकता ही जेव्हा आपण मनातून काढून टाकू, तर तेव्हा आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. हनुमंतांनी जोरात तिथून स्वतःला मुक्त केलं आणि पुढे गेले. पुढे गेल्यानंतर लंकेच्या द्वारावरती पोहोचले हनुमानजी. आता तिथं तरी आतमध्ये जायला शांतता हवी होती, पण तिथंही जाऊ शकले नाहीत. तिथंही एक मोठी राक्षसी होती, तिचं नाव होतं लंकिनी. काय नाव होतं? लंकिनी. सुरुवातीला लक्षात राहील ना तुमच्या कुठले कुठले अडथळे आले आणि ते कशाचं प्रतीक आहे. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या रामायणामध्ये आहेत. रामायणातून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो आपण. तर ती लंकिनी जेव्हा पहारा देत होती तिथं, आणि त्या लंकिनीला ब्रह्माजींचा वरदान भेटलेलं होतं. ती लंकिनी म्हणते माझा उद्धार कधी होणार, राक्षसी योनीतून मी कधी तरली जाणार. त्यावेळेस ब्रह्माजी म्हणतात एक वानर येईल आणि तुला असं कानाखाली मारेल, म्हणे थोबाडीत देईल, त्यावेळेस काय होईल, तुझा उद्धार होईल. आणि आज हनुमानजी आलेत, आणि हनुमानजी अगदी छोटे होऊन त्या लंकेच्या, एवढं मोठं द्वार होतं लंकेचं, खूप मोठं. लंकाच किती मोठी, सोन्याची लंका होती म्हणतात, आपल्याला माहिती आहे सर. आणि त्या द्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होते हनुमानजी. लंकिनी म्हणते ए माकडा थांब, कुठे चाललाय, मला हे केल्याशिवाय तुला आत जाता येणार नाही. हनुमानजींना थोडासा राग येतो, आणि मग हनुमानजी तिच्या जवळ जातात आणि एक जोरात अशी तिला थप्पड मारतात. आणि तेवढ्या त्या हनुमानजींमध्ये किती ताकद होती हनुमानजींमध्ये, ती राक्षसी खाली पडते, मरते, तिचा उद्धार होतो. आणि त्यावेळेस ब्रह्माजींनी सांगितलेलं असतं त्या राक्षसीनीला, ज्यावेळेस असं घडेल त्यावेळेस रावणाचा सर्वनाश व्हायला चालू झालं, हे लक्षात ठेवायचं. तर सर्वनाश कधी, तर एक साधक, आता ही लंकिणी, तर जेव्हा
भगवंताच्या कार्यामध्ये जर एखादा अडथळा आणत असेल तर कधी कधी आपल्याला सत्संग म्हणजे काही लोकांना नास्तिक प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना भगवंताचं हे कार्य वगैरे होतं हे आवडत नाही. मग काही लोक काय करतात, त्याला आडकाठी घालण्याचा प्रयत्न करतात की होऊच नये हे सगळं. आणि मग अशा लोकांना काय होतं की भगवंत काय करतात, त्याचं फळ म्हणून असं काहीतरी दुःख देतात. तर मग त्या लंकिनीला पार करून हनुमानजी लंकेमध्ये प्रवेश केले आणि सीतामाता कुठे आहे म्हणून शोधायला लागले. आणि रावणाने तर कितीतरी स्त्रियांना आणून ठेवलं होतं रावण. आणि त्याला जी स्त्री आवडायची ती स्त्री घेऊन यायचा. पण रावणाला श्राप होता की त्या स्त्रीच्या संमतीशिवाय तो त्या स्त्रीला हात लावू शकत नव्हता. आणि अगदी सीतामातेचंही तसंच होतं. आणि सीतामाता फार सुंदर होत्या. सीतामाता म्हणजे भक्तीचं प्रतीक आहे. सीतामाता साक्षात भक्ती आहेत आणि हनुमानजी साधक आहेत. आणि त्या भक्तीला प्राप्त करण्यासाठी एवढ्या सगळ्या संकटातून पार करून आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं, भक्ती देवीपर्यंत. आणि हनुमानजी तेच करत होते. आत गेले, सगळ्या रात्रीची वेळ होती, सगळ्या महालांमध्ये प्रवेश केला, सगळीकडे प्रवेश केला. ब्रह्मचारी होते, सगळे झोपलेले होते, घोरत होते, मदिरापान केलेले सगळे राक्षस असे, काय काय उघडेच झोपले होते, काय काय असेच. आणि एका महालात प्रवेश केला, त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री झोपली होती. हनुमानजींनी विचार केला की कदाचित ह्या तर सीतामाता नसाव्यात, कारण आतापर्यंत सीतेला कधी बघितलंच नाही, हनुमंतांनी बघितलेच नव्हतं. कसं शोधणार, कसं ओळखणार? पहिले काही फोटो होते का? काय प्रभू श्री रामचंद्रांनी फोटो दिलता का, हा ही सीता आहे, तिथं गेल्यानंतर बघ ह्या फोटोत आणि तुला दिसेल, असं नाही. तर मग विचार करतात, पण ती इतकी निश्चिंत झोपली होती ती अगदी ह्याच्यात. आणि हनुमंत विचार करतात, इतके हुशार आहेत हनुमानजी. आणि बुद्धीचा वापर केला त्यांनी, हुशार विचार केला की एक स्त्री जी स्वतःच्या म्हणजे एकाने कोणीतरी पळवून नेलेली आहे, पती वाचून इतकी शांत झोपू शकत नाही. कसं काय झोपू शकते का एखादी स्त्री, पतिव्रता स्त्री? नाही, तिला झोपच लागणार नाही. ही तर एवढ्या निश्चिंत झोपली आहे, म्हणजे ही सीतामाता नाही. तिथून बाहेर पडतात आणि जेव्हा अशोक वाटिकेमध्ये जातात तर सीतामाता त्या ठिकाणी डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत, रडत होत्या आणि प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करत होत्या. हनुमानजी त्या झाडावरती जाऊन बसतात आणि रामायण गायला सुरू करतात, ज्या कथा झालेल्या होत्या आधी. आणि ते गाता गाता आणखी सीतामातेला जास्तच आठवण येते प्रभू श्री रामचंद्रांची. आणि आठवण आल्यानंतर भरून येतं त्यांना. आणि मग म्हणतात की तू कोण आहे, रावणाने तर पाठवलं नाही तुला? तर हनुमानजी म्हणतात, नाही, मी प्रभूंचा दूत आहे. कसं काय? म्हणे, मी कसं काय ओळखणार, ओळख पटवून दे. आणि त्यावेळेस हनुमानजी समोर येतात, प्रणाम करतात आणि हातामध्ये जी अंगठी प्रभू श्री रामचंद्रांनी दिलेली होती, ज्याच्यावरती राम असं लिहिलेलं होतं, ही अंगठी कधीची आहे? तर ही अंगठी जेव्हा केवटाचा प्रसंग आहे, केवटाने गंगा पार करायची होती आणि गंगा पार करत असताना त्या केवटाला काहीतरी द्यावं म्हणून प्रभू श्री रामचंद्र विचार करत होते, पण त्यांच्याजवळ काहीच नव्हतं. वनवासी वेश धारण करून आलते आणि हातामध्ये सीतामातेच्या हातात अंगठी होती. ती हातातली अंगठी काढली होती सीतामातेनी, प्रभू श्री रामचंद्रांकडे दिली होती, पण केवटनी ती काही घेतली नव्हती. तशी ती अंगठी हातात होती. आणि आत्ता जेव्हा हनुमानजी चाललेले होते सीतामातेचा शोध घ्यायला, तेव्हा हनुमानजींनी विचारलं की मातेला भेटल्यानंतर मी माझी ओळख कसं काय पटवून देणार? त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांनी ती अंगठी त्यांना दिलेली होती. आणि त्या अंगठी बघितल्यानंतर सीतामातेला विश्वास बसतो की हा विशेष प्रभू श्री रामचंद्रांचेच दूत आहेत. आणि त्यावेळेस सीतामाता विशेष आशीर्वाद देतात, पुत्र रूपामध्ये स्वीकार करतात. तर ही हनुमानजींची सेवा. आणि हनुमानजी मग जेव्हा जांबवंतांनी ओळख करून दिली ना त्यांच्या ताकदीची, तर हनुमानजी म्हणतात की मी आत्ता जातो, प्रभूंना लंकेत जायची गरज नाही, प्रभू श्री रामचंद्रांना लंकेमध्ये जायची गरज नाही, मीच त्या रावणाला मारतो, मीच लंकेचा सगळं रावणाचा सर्वनाश करून येतो. आणि जर सीतामाता सापडले नाही तर सगळं ते लंकाच इकडं उचलून आणतो, इथं आपण सगळं शोधून काढू सीतामाता कुठं आहेत त्या. इतकी ताकद हनुमंताकडे होती. का होती? कारण प्रभूवरती विश्वास. आणि ते कार्य करत असताना उड्डाण करायच्या अगोदर संकल्पपूर्ती झाल्यानंतर अगोदरच हनुमानजी म्हणाले होते की मला इतका आनंद होतोय म्हणजे मी कार्य पूर्ण करून येणार. तर कुठलंही कार्य करायच्या अगोदर हसत मुखाने
किंवा स्वच्छ आणि आनंदी मनातून आपण केलं तर ते कार्य सिद्धीला जातं, हे हनुमानजी या ठिकाणी शिकवत आहेत त्यांच्या लीलेतून. आणि हनुमानजी त्या ठिकाणी पोहोचले, सीतामातेचा शोध घेतला, लंकाही जाळली, पण सेवका करावे सांगितलेले काम. जेवढं सांगितलंय तेवढंच केलं पाहिजे. मग सीतेचा शोध लाव म्हणून सांगितलं होतं तर शोधच लावला. आता लंका जाळली हे चांगलंच कार्य होतं, तसं प्रभू काय त्याच्यामुळे दुःखी होणार नव्हते आणि ते काय वाट्याला गेले नव्हते. पण शेवटी रावणाने, आणि मग रावणाला समजलं की एक वानर इतका ताकदी असू शकतं, इतकी ताकद त्याच्याकडे असू शकते, तर किती वानरं होती, लाखो वानर सेना होती प्रभू रामचंद्रांकडे, म्हणजे हे काही साधारण नाही आहेत. तरी सुद्धा रावण झुकायला तयार नव्हता. म्हणजे अहंकार जो असतो, अहंकार आपल्याला बऱ्याच गोष्टींपासून, म्हणजे विशेष करून भगवत भक्तीमध्ये अहंकार चालत नाही भगवंतांना. आणि अहंकारामुळेच रावणाचं काय झालं की त्याला मृत्यू प्राप्त व्हा, म्हणजे सगळ्या गोष्टी, लंका पण गमावली, सगळंच गमावलं त्यांनी अहंकाराच्या पोटी. तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की भक्ताचं जे लक्षण आहे ते निष्ठा, निष्ठा हे स्वधर्म आहे भक्तांसाठी. एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे निष्ठावान भक्त आम्ही बनायला पाहिजे. त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणत आहेत, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत म्हणजे आपुला तो देव एक करून घ्यावा. देव, आमचा देव आम्हाला वाचवायला येणार. जसं आपण कधी कधी काय करतो, सीझन वाईज पूजा, पण एका देवाप्रती निष्ठा असायला पाहिजे. राम म्हणलं की राम. तर प्रभू हनुमंत इतके निष्ठावान होते. बघा आता एक छोटीशी कथा सांगतो आणि आपण थांबणार आहे. तर जेव्हा सगळं काही रामायण पूर्ण झालं, रावणाचा वध झाला, सगळं झालं, आता प्रभू श्रीरामचंद्रांचा अभिषेक होणार आहे. मग सगळे जमलेले आहेत त्या ठिकाणी, अभिषेक पण झाला आणि सगळं झाल्यानंतर आता सगळं कार्यक्रम एवढं सगळं झाल्याच्या नंतर, रामायण घडल्याच्या नंतर ज्यांनी ज्यांनी सेवा दिली त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे, काहीतरी भेट द्यायला पाहिजे. सगळेजण बसलेले आहेत, सगळे बसले होते, सुग्रीव, अंगद सगळे बसलेले आहेत, जांबवंत होते. अभिषेक झालेला आहे, प्रभू सुद्धा बसलेत राजसिंहासनावरती, सीतामाता बसलेल्या आहेत. आणि मग त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला की आता सगळ्यांना काही ना काहीतरी आपल्याला गिफ्ट द्यायचंय किंवा आशीर्वाद द्यायचंय, प्रसाद देतात. आता आपला सत्संग झाल्यावर प्रसाद देतो आपण, तसं प्रसाद रूपामध्ये सेवा केली म्हणून प्रसाद, सत्संग ऐकला म्हणून प्रसाद भेटतो आपल्याला. तर तसा प्रसाद. आणि मग हनुमंताला वाटलं की माझं नाव येईल, पण सुरुवातीला नाव आलं कोणाचं, अंगद आले पुढं, त्यांनी घेतलं, सगळ्यांना भेटलं. हनुमानजी तसेच राहिले आणि त्यांचं नाव आलंच नाही शेवटपर्यंत. हनुमानजी थोडंसं त्यांना वाटलं की प्रभूंना कदाचित मी दिसलो नसावं, म्हणून पुढे येतात असं बघून, मी इथं आहे माझ्याकडे बघा. आणि जसं प्रभू रामचंद्र बघतात तसं नजर खाली करतात. नजर खाली केल्यानंतर हनुमानजींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागतात. ज्या प्रभूंसाठी मी एवढं कार्य केलं, एवढी सेवा केली, आणि त्यांना आता मला बघितल्यानंतर नजर खाली घालायला लागते, म्हणजे या जीवनाचा काय उपयोग आहे, माझ्या या शरीराचा काय उपयोग आहे. आणि हनुमानजी मनात विचार करतात की माझे पिता आहेत, वडील आहेत, पण विसरले मला, काय आता जगून उपयोग आहे. म्हणून निघाले तिथून, शरीर त्याग करून टाकू म्हणे, काय जगून उपयोग नाहीये. आणि असं माघारी वळतात तोपर्यंत सीतामाता हाक मारते, हनुमंता इकडे ये म्हणे. हनुमानजींना खूप आनंद होतो. बाप विसरला तरी आई विसरलेली नाही अजून, आणि विसरलेली नाही म्हणून हनुमानजी आता पक्ष बदललेले आहेत. सीतामातेकडे आले आणि मातेनं जो गळ्यातला कंठहार होता मोत्यांचा, शुभ्र मोत्यांचा कंठहार हनुमानजींच्या स्वतःच्या गळ्यातून काढून हनुमानजींच्या गळ्यात टाकला. इतका आनंद झाला हनुमानजींना. आणि खूप आनंद झाल्यानंतर हनुमानजी आणि त्या हारामध्ये जे मोती होते त्याच्यातून प्रभू श्री रामचंद्र दिसायचे. सगळं समोरचं दिसत होतं, प्रभू समोर बसलेले आहेत आणि दिसायला लागले. इतका आनंद झाला हनुमंताला. आणि इकडे भगवान सांगत होते, माझ्या भक्तावर जास्त विश्वास ठेवू नको सीते,
नाही म्हणे, तुम्हाला काय कळतं, गप्प बसा. काय म्हणले, काय कळतंय तुम्हाला, गप्प बसा. हे कॉमन वाक्य आहे सगळ्या घरात, सगळ्यांना ऐकावंच लागतं. तुम्हाला काय कळत नाही, गप्प बसा. तर मग तसं म्हटल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र गप्प बसले. हनुमानजी बाहेर गेले, ते कंठार घेऊन गेले. जसं बाहेर गेले तसं राम दिसेना त्याच्यात, त्या मोत्यांमध्ये रामच दिसेना त्यांना. त्याने राम दिसत नाही म्हटल्याबरोबर ते एवढा महागडा हार असा गळ्यातनं काढला आणि जोरात आपटला, जोरात आवाज झाला. काय झालं, काय झालं सगळेजण. तर एक शिपाई बाहेरून आला, म्हणे, सीता माता, माता तुम्ही दिलेला हार हनुमंताने फोडून टाकला म्हणे, काय उपयोग नाही त्याचा. सीतामातेला राग येतो, म्हणे, मी दिलेला हार, त्याने केलेल्या सेवेच्या ह्याच्याबद्दल मी दिला होता, माझं इतक्या प्रेमाने दिलेला हार हनुमंताने का फोडावा. हनुमंत येतात, म्हणे, काय झालं, काय म्हणे, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये माझा राम नाही तो हार काय कामाचा माझ्या. म्हणून हनुमंताने तो हारच. इतके निष्ठावंत होते हनुमानजी. आणि मग तुझा राम त्याच्यात नाही, तुझ्यामध्ये तरी आहे का रे तुझा राम. हनुमंत म्हणतात, माझ्यामध्ये आहे की नाही बघायचंय. लगेच छाती फाडली. मग फक्त रामच नाही तर तुम्ही सुद्धा आहात माता. आणि जेव्हा छाती फाडून दाखवलं तेव्हा प्रभू स्वतः आले तिकडून. येऊन प्रभूंनी हनुमानजींना काय केलं, आलिंगन केलं, प्रेमाचं आलिंगन. आणि तो फोटो आहे, तुम्ही जे जुनं चित्र आहे ते बघितलं असेल तुम्ही. इतकं एकमेकांना मिठी मारली आहे प्रभू श्री रामचंद्रांनी आणि हनुमंतांनी एकमेकांना मिठी मारलेली. आणि याच्यापेक्षा दुसरं भाग्य आणखी काय मोठं असावं की भगवंतांनी त्या एका जीवाला, आता जीव तर नव्हते, साधारण जीव तर नाही आहेत हनुमानजी, मिठी मारावी म्हणजे प्रेम प्रदान केलं स्वतः भगवंताचेच पार्षद आहेत. तर आपल्याला कधी अशी भगवंत मिठी मारतील. आणि यासाठी हनुमानजी शिकवतात की निष्ठावान सेवा कशी केली पाहिजे, दास रूपामध्ये राहून निष्ठावान सेवा कशी करावी, हे हनुमानजींनी त्यांच्या लीलेतून आपल्याला शिकवलेलं आहे. तर आपणही तसा सेवा करण्याचा प्रयत्न करूया. हनुमानजींकडे आज प्रार्थना करूया की त्यांनी आपल्याला तशा प्रकारची बुद्धी, त्यानंतर तसं बळ प्रदान करावं. आध्यात्मिक बळ, आध्यात्मिक बळ, नुसती ताकद काही उपयोगाची नाही. बरेच लोक जिमला जाऊन बॉडी बनवतात, तशी ताकद काही उपयोगाची नाही. भक्तीमध्ये तसली ताकद चालत नाही. भक्तीमध्ये आध्यात्मिक बळाची गरज असते. आणि ते आध्यात्मिक बळ केवळ सेवा, नाम जप, गुरुची कृपा, अशा शास्त्राचं अध्ययन किंवा ज्ञानामुळे अशा गोष्टीतून प्राप्त होत असते. प्रसाद ग्रहण करणं, साधूची सेवा करणं, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला ते आध्यात्मिक बळ प्राप्त होत असतं. यासाठी आपण सत्संग करावा आणि यासाठी आपण विशेष करून नामस्मरण केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्रीराम. श्री श्री सीताराम लक्ष्मण भक्त हनुमान की. हनुमान जयंती महोत्सव की. उपस्थित भक्त वृंद की. गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे. या ठिकाणी आपण थांबूया, थोडं कीर्तन करूया आणि त्यानंतर सर्वांसाठी असेल प्रसाद. हरे कृष्ण. लावायचं.